सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासह हैदराबाद आणि सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। काल मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालं। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत। पाटील, रात्रीपासून आमरण उपोषण सुरू झालं, सरकारशी काही बोलणं झालं का? नाही, सरकारशी बोलायसाठी त्यांनी यावं म्हणून आंदोलन नाही करत आपण कवाच। आपल्या क्षमतेवर आपल्याला विश्वास आहे, आपल्या जातीच्या क्षमतेवर ताकदीवर आपल्याला विश्वास आहे, समाजावर विश्वास आहे। त्यामुळं कुणी यावं आणि कुणी फोन करावं म्हणून नाही, अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे। कुणी भेटायला यावं यासाठी नाही, इथं अंमलबजावणी पाहिजे आणि संधी आहे सरकारला, संधी दिली। पाटील, आज सीएम जे ते संभाजीनगरला होते आणि ते असं म्हणालेत की मराठा समाजाचा आतापर्यंत ज्यांनी वापर करून घेतला त्यांना जाब विचारणार आहात का नाही? मला राजकीय स्टेटमेंट नाही करायचे ना। फडणवीस साहेब म्हणतात ना राजकीय भाषा बोलतायत, फायदा होतो। मग आता जे काम करेल नाही केल्यावर, लोक काम नाही केल्यावर त्याला न करणारा कसं काय फायदा होऊन देते? जनता आहे, शेतकरी यो मराठा समाज आहे आणि तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्यानं समाज बघतो ना कोणी फायदा केलाय। जाऊ दे ना, आम्हाला राजकीय स्टेटमेंटच नाही करायचं। आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली, तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा। सगळ्या मागण्या सांगू कंटाळा आलाय। त्यांच्या पाठ झाल्यात, आमच्या पाठ झाल्यात, आणि ज्याला मागण्या पाठ करायच्या नव्हत्या त्याच्या झाल्यात, सगळ्या अधिकाऱ्यांच्या झाल्यात, सगळ्या सचिवांच्या झाल्यात। जो असा माणूसच नाही राहिला राज्यात की त्याच्या आमच्या मागण्या पाठ नाही। त्यामुळं त्याची अंमलबजावणी करा मागण्यांची। ते महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तिकडे खड्ड्यात जा पडा, नाही तर निवडून या, नाही तर वाकडे तिकडे व्हा, आम्हाला काही देणं घेणं नाही। मला माझ्या समाजाला देणं घेणं नाही, आणि माझा समाज मला सरळ सरळ सांगतो की तुम्ही उपोषण नाही करायचं। आरक्षण उशिरा मिळेल तरी चालेल, पण तुम्ही पाहिजे। माझा समाज जाहीर बोलतो, एक ना एक दिवस तुम्ही असले तर आरक्षण सुद्धा मिळतंय, तुम्ही उपोषण करू नका। नसता माझा समाज एक गठ्ठा आहे सध्या, ताकदीनं एकजूट आहे एका बाजूने करोडोच्या संख्येनं। तो म्हणतो फक्त सांगा तुम्ही कोणाला पाडायचंय का कोणाला उभा करायचंय का निवडून आणायचं, तुम्ही सांगा। मग एवढं मोठा हत्यार माझ्या हातात असताना सुद्धा मी उपोषणाला का बसतो हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे की मला आणि माझ्या समाजाला त्या राजकारणात नाही जायचं, आम्हाला काही गरज नाही त्याची। तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ, तिकडं पडा, नाही तर निवडून या, नाही तर काही करा। पण तुम्ही आता ही संधी दिली, आमरण उपोषण जीव घेणं प्रवास मी पुन्हा सुरू केलाय। तुम्ही जर नाही दिलं ना, मग तर तुमच्या 12-13 वाजविल्याशिवाय सोडणार नाही। माझ्या नावानंतर बॉम्बलायचंच नाही, आणि मराठ्यांचे पोरं एवढे सोपे नाहीत। मग हे पोरं मराठ्याचे आहेत, मग हे 2024ला भोगाच करणार तुमचं। पाटील, बार्शीचे आमदार जे राऊत ते असं म्हणालेत की हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांची ती मागणी कायम आहे। मला राजकीय बोलायचंच नाही आता, मी आता राजकीय भाषा बोलणार नाही। फडणवीस साहेबांना संधी दिली, माकड चाळे करण्यापेक्षा, माकडं मुकडं चोट्टे चट्टे पुढं घालण्यापेक्षा, लोकांच्या बांधावरचं गवत कापणारे हे चोट्टे चट्टे, हे याच्या बाटलीचं बुच्चन चोर, त्याच्या बाटलीचं बुच्चन चोर, हे नकोच। हे असले यांनी तिकडं ताकद लावायची। आता फडणवीस साहेबाला सांगायचं ते गप्प बसला, राजकीय भाषा बोलत नाही, त्याला राजकारणात यायचं नाही, त्याच्या समाजाला यायचं नाही, त्यांच्या अंमलबजावणी करा। नसता एकटाच महाराष्ट्रात मराठा समाज 50-55% कायमचं वाटोळं करून टाकील राजकारणातून, हे त्यांना समजून सांगायचं। आणि फडणवीस साहेबांना ही संधी आहे, माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या। गोरगरीब मराठ्यांना का त्रास देता, का अपमान करता, मराठ्यांना का वेठीस धरलं तुम्ही? गोरगरिबाला आम्हाला, आणि गोरगरिबाच्या हातातच आहे पुढं कुणाला काय करायचं। त्यामुळे मी राजकीय भाषा बोलणार नाही, मला किती समोरून बोलले तरी मी बोलणार नाही। पण का रे बाबा, नाही दिलं मग आपल्या नावाने बॉम्बलायचंच नाही, ओरडतच बसायचं नाही। पुढं कमवून पाडापाडी झाली, कमवून काय झालं, मग बॉम्बलायचं नाही। आता अंबडच्या तहसीलदारांनी तुमची भेट घेतली, काय विनंती केली पाटील त्यांनी? नाही, त्यांनी वर पाठवलेलं सांगितलंय, आता ते काय पाठवा पाहिलं, त्यांच्या काय हातात नाही, त्यांना दोष देऊन काय होईल? कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील जालन्याचे, यांना काय हे बिचारे अधिकारी त्यांचं काम करता येते। त्याच्यात मुख्य फडणवीस साहेब, एक मंत्र्याला आमदाराला कामं करू देत नाहीत, सरकारला कामं करू देत नाहीत, ते म्हणून त्यांना पुन्हा संधी दिली, मराठा समाजाला साक्षी ठेवून दिली। मराठा समाज आता उघड्या डोळ्यानं बघतोय, जर आरक्षण नाही दिलं तर दोषी फडणवीस साहेब जाणून बुजून मराठ्यांचा वाटोळ करायला निघाला। हा भाजपला मधला गरीब मराठा सुद्धा ज्या विचारणार, आमचे लेकरं फडणवीस साहेब
तर मला का मोठे वाटत नाहीत. आम्ही राजकारणात जायचं नाही म्हणलो ना, आता समाज बी नाही म्हणला, मी बी नाही म्हणलो, तरी पण तुम्ही का आरक्षण दिलं नाही. भाजपमधलाच गरीब मराठा प्रश्न विचारणार आता. दोषीच मराठ्यांचा वाटोळा करायला फडणवीस साहेब येत. हे याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि याच्यावर शिक्कामोर्तब होऊन द्यायचं नसलं ते फडणवीस साहेबांनी गोरगरीब मराठ्याला आरक्षण द्यावं. ते राजकारण तिकडे जळलं, आम्हाला देणं घेणार नाही. हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. खरं तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणामध्ये जायचं नाही. फडणवीसांनी समाजाच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्या, अन्यथा आम्हाला पुढील काळात राजकारणात जावलं असं जरांगे पाटील म्हणाले. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवली, सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.